एक होता सिंह। एके दिवशी तो संपूर्ण जंगलात भक्ष्याच्या शोधात भटकत होता, पण त्याला एक सुद्धा भक्ष्य मिळाले नाही। तो अखेरीस कंटाळून थकून गेला आणि मनातल्या मनात म्हणाला, काही हरकत नाही, आज पण उपवासच खडला। सिंह आपल्या गुहेकडे परतत होता, इतक्यात त्याची नजर एका दुसऱ्या गुहेवर पडली। सिंहाने गुहेत डोकावून पाहिले तर गुहा रिकामी होती। सिंहाने पुन्हा एकदा सुस्कारा सोडला आणि तो मनातल्या मनात म्हणायला लागला, आता या गुहेतून बाहेर पडावे आणि सरळ आपल्या गुहेकडे निघून जावे। इतक्यात त्याच्या मनात एक दुसरा विचार डोकावला, संध्याकाळ होत आली आहे, या गुहेत जो कोण प्राणी राहत असेल तो आता नक्कीच परते। मी याच गुहेत दडी मारून बसतो, म्हणजे मला बसल्या बसल्या आयतीच शिकार मिळेल। सिंह त्या गुहेत गपचूप लपून बसला आणि भक्ष्यात कधी प्रवेश करते याची वाट पाहू लागला। ती गुहा एका कोल्ह्याची होती आणि कोल्हा म्हणजे अत्यंत चतुर प्राणी असतो। थोड्याच वेळाने चोहीकडे सावधानतेने पाहत पाहत हुंगत हुंगत कोल्हा तेथे येऊन पोचला। अचानक त्याची पावले थबकली आणि तो चमकला। तो मनातल्या मनात म्हणायला लागला, अरे चा, हे तर सिंहाच्या पावलांचे ठसे आहेत, म्हणजे सिंह महाराज निश्चितच गुहेत लपून बसले असतील। बरे झाले, मी सूर्यास्त होण्यापूर्वी माझ्या गुहेजवळ पोचलो, नाहीतर मला रात्रीच्या अंधारात सिंहाच्या पावलांचे ठसे दिसलेच नसते। त्याने काही क्षण विचार केला, मग त्याला एक युक्ती सुचली। आपल्या युक्तीवर खुश होऊन त्याने डोळे मिचकावले। मग तो मोठ्या आवाजात म्हणाला, गुहे, अगा गुहे। मग तो थोडा वेळ गप्प राहिला। मग तो परत म्हणाला, गुहे, अगा गुहे, आज तू बोलत का नाहीस? मी जेव्हा म्हणतो गुहे, अगा गुहे, तेव्हा तू म्हणतेस, ये रे, आजचा दिवस कसा होता? गुहेत लपून बसलेल्या सिंहाला वाटले की गुहा निश्चितच बोलत असेल। बहुजा मी आज गुहेत लपून बसलो आहे याच्यासाठी ती घाबरली असावी। गुहेच्या ऐवजी मीच बोललो तर? मग कोल्हा परत एकदा मोठ्या आवाजात म्हणाला, गुहे, अगा गुहे। मग सिंह आतून दबक्या आवाजात म्हणाला, ये रे, आजचा दिवस कसा होता? सिंहाचा आवाज कुणी ओळखणार नाही असे कधी होईल का? सिंहाचा आवाज गुहेत घुमला त्यासरशी गुहेच्या आजूबाजूला राहणारे प्राणी सावध झाले। आता सिंहाला वाटले की कोल्हा निश्चितच गुहेत येईल, पण कोल्ह्याऐवजी त्याचा आवाजच आला, सिंह महाराज, गुहा कधी बोलते का? बरं तर मग राम राम, निघतो मी। सिंहाने गुहेतून बाहेर डोकावून पाहिले तर कोल्हा आपला जीव मुठीत घेऊन धूम पाडत होता।